हे सगळं करायचं का मुलगा? हां अगं नको आहे, हातात त्रास होतो बघतो मुलगा. थांबा हां. तुम्ही लावा इथे. इथे नाही आता पंचिंग. एक काम कर ना, तिथे लाव ना. ओंकार इथे बघ, इथपर्यंत आहे तुझी वायर बघ. ते इथे बघ. तिकडेच लावून का? असू द्या ब्रोजी, ते पोरांसाठीच लावा फक्त. त्यांना गरम होईल. ठीक आहे. आपण आता एक्सप्लेनेशन मी सुरुवात करतो. मराठी, शुद्ध मराठीमध्ये आपण बोलूया. तर वाय वी डू, व्हॉट वी डू आपल्याला माहीत पाहिजे, माहिती नाही. तर आपण आज काय काय करणार आहे हे मी पूर्ण विश्लेषणासाठी मला एक्सप्लेन करेल. सर्वात पहिले आपण जे काही करणार आहोत त्याच्यामध्ये येतं वैष्णव आचमन. तर हे वैष्णव आचमन म्हणजे प्युरिफिकेटरी प्रोसेस. आपण स्वतःला शुद्ध केलं. मग आपण स्वतःला शुद्ध केल्यानंतर आपण पूजा करायची सुरुवात करतो. बसा अगन तिकडे येतो. तुम्हाला बसायचं बसून. ओके, आता मला प्रश्न विचारायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला प्रश्न विचारायचा आहे. यू हॅव टू आस्क क्वेश्चन्स. ओके. सो मी मराठीत बोलतो. मराठीत दोघांना समजतं ना? तर तिलक लावा. तिलककरण करणारच आहोत आपण आता. तर सर्वात पहिले आपण जर काय थोडं सर्वे सांगतो की ओव्हरऑल आपण काय काय करणार आहे. You come here. हां, दिसतंय का? तू दिसत नाहीये बघ, तू तिथे येईल तर व्यवस्थित बसतो. तर प्रभूजी बघा, सर्वात पहिले आपण आचमन करूया. वैष्णव आचमन म्हणतात त्याला. तर आचमन झाल्यानंतर आसन शुद्धी. तुम्ही ज्या आसनामध्ये बसलेले आहात त्या आसनाची शुद्धी करायची. त्याच्यानंतर तिलकीकरण. आता तुम्ही जसं तिलक लावलं ना मुलांना, तसं आपण मंत्रासहित मुलांना आणि दोघांना तिलक लावायचं. तिलक झाल्यानंतर रक्षासूत्र बंधनं. इथे रक्षासूत्र आहे माझ्याकडे. ते रक्षासूत्राचं बंधनं आपण करायचे. त्याच्यानंतर मी विधी महत्त्व सांगेल. विधी महत्त्व झाल्यानंतर घंटी पूजन. आपण मग छोटंसं कीर्तन करायचं. माझ्याकडे करणार आहे, आपण छोटंसं कीर्तन करूया म्हणजे मूड क्रिएट होईल. त्याच्यानंतर इन्व्होकेशन प्रेयर्स. इन्व्होकेशन प्रेयर्स म्हणजे वैष्णव प्रणाम. की जसं आपण जेवायच्या अगोदर ॲपेटायझर, स्टार्टअप किंवा एक्सरसाइज करायच्या अगोदर वॉर्मअप एक्सरसाइज असते, मग मेन एक्सरसाइज करतो. तसंच एक वॉर्मअप पूजा आहे ती, त्याला वैष्णव प्रणाम म्हणतात. तर त्याच्यानंतर शांती पंचक. या घरामध्ये शांती बहाल होण्यासाठी शांती पंचक ब्राह्मणाने घरामध्ये मोठ्या आवाजाने गायचं असतं. शांती पंचक. त्याच्यानंतर आपण संकल्प करूया. संकल्पासाठी तुमचा गोत्र पण लागेल. तर वशिष्ठ गोत्र. वशिष्ठ जे होते ते रामाचे गुरु होते. तर त्यांनी खास घेऊन गेले होते ताडका आणि त्यांच्या याच्यासाठी वशिष्ठ. नंतर संकल्प झाला की मग दीपपूजन होईल. दीपपूजन झाल्यावरती मुद्रा करून मी घटस्थापना करेल. त्या घटामध्ये आपण विष्णूचं आवाहन करू. एखादा गेस्ट जेव्हा येतो तर सर्वात पहिले तुम्ही काय करतात सांगा बघू. गेस्ट आल्यावरती अवेल क्या वेलकम नंतर फूड, वॉटर, प्लेस टू सीट. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पूजा म्हणून करणार. त्याच्यानंतर शंखपूजन होईल. शंखपूजन मी नवीन ॲड केलेले आहे. तर शंख वाजवून आपण पूजेची सुरुवात करू आणि मग पूजा होईल. त्याच्यानंतर स्वस्ती वाचन होईल. त्याच्यानंतर गणपती पूजा होईल. नवग्रह पूजा होईल. त्याच्यानंतर अग्निसंस्कार होईल. आणि मग त्यानंतर हा जो घट आहे ना, हा तुम्ही किंवा शिवानी दोघींपैकी एक कोणी हातात घेऊन दोघांनी प्रवेश करायचा आतमध्ये. आणि त्याच्यानंतर दरवाजावरती मी ऑस्पिशियस साईन करून मंत्रावरून आपण गृहात प्रवेश केल्यानंतर हा जो घट आहे ना, हा घराच्या सगळ्या कोपऱ्यामध्ये आपल्याला फिरवायचा आहे. टॉयलेट बाथरूम सोडून. आणि त्याच्यात गंगाजळ टाकायचं. ह्या पाण्यामध्ये मी थोडं गंगाजळ टाकलेलं आहे. तर आणि हे सगळं झालं किंवा परत हा कलश इथे ठेवून तुम्ही दोघंजण इथे बस
बसून मग उठायचं नाही आहे तुम्हाला. बरं. तोपर्यंत तुम्ही उठू शकता. पण एकदा तुम्ही मग आपण सुरू केला, अग्नी संस्कार झाले, आपण अग्नी सुरू केला, मग तूप आपण उडवून घेतो आणि मग होम सुरू झाल्यावरती पुरुष सुक्त होम, लक्ष्मी होम, स्त्री सुक्त होम, नरसिंह होम, वास्तुसुक्त होम, उदिच्च कर्म, विष्णुस्तुती, प्रायश्चित्त होम, वैष्णव होम, मंगलाचरण होम, ह्या पूर्ण होमचे आपण करणार. त्याच्यात नरसिंह कवच मंत्र पण मी ॲड केलेला आहे, मागच्या वेळेस आपण नव्हता केला. तर संरक्षणासाठी आपल्याला नरसिंह होमाची गरज आहे. तर हे ओव्हरऑल मी तुम्हाला मी काय करणार आहे 1.5-2 तासामध्ये हे सांगितलं. त्याच्यामध्ये तुम्हाला काही आणि त्याच्यानंतर जर वेळ असला ना तर माझ्याकडे ना आपल्या मराठी आरती पण आहे सगळ्या. तर त्या जसं विठ्ठलाची आरती, गणपती आरती, ते ना त्यावेळेस दत्ताची आरती, ही सगळी आरती आपण शेवटी श्रवण झाल्यानंतर करूया. ठीक आहे, रेडी? वी ऑल स्टार्ट. आता सर्वात पहिले जे आहे आपल्याला करायचं आहे वैष्णव आचमन. मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देतो. आहे माझ्याकडे, आहे तुम्ही बसा आहे. तर मी तुम्हाला डेमो देतो. हे ना दोन्ही हात धुवून घ्यायचं, दोन्ही हात धुतले, त्याच्यामध्ये गंगाजळ टाकले. हे गंगाच का? कारण गंगा जी आहे ती आध्यात्मिक जगतातून आलेली गंगेचं जे पाणी असतं ना ते भौतिक जगातलं नाही, ते आध्यात्मिक जगातलं. ज्यावेळेस वामन देवांनी आपला अवतार घेतला होता, बरं त्याला माहिती आहे बरं. त्यावेळेस ना वामन देवाचा जो पाय होता दुसऱ्या स्टेपमध्ये ना ब्रह्मांडाला छेदून गेला होता. तो ब्रह्मांडाला तडा पडला होता. बाहेरचं पाणी आतमध्ये आलं होतं. या ब्रह्मांडाचं पाणी नाही, आपण गंगेचं हे करतो शुद्धीकरणासाठी. तर उजव्या हातात हे असं आचमन करून पाणी द्यायचं. पाण्याकडे बघून मंत्राची पोटेन्सी पाण्यात टाकायची. मलाही करायचं आणि पाण्याकडे बघून करायचं, इकडे तिकडे नाही बघायचं. दृष्टिपात खूप महत्त्वाचा असतो आणि त्या मंत्राची पोटेन्सी पाण्यात टाकून आपल्याला पाणी प्यायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम विष्णुवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम अदोक्षिताय नमः, ओम नरसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम कृष्णाय नमः, ओम तद्विष्णुं परमं पदं सदा पश्यन्ति सूर्यः दिव्या चक्षुरासनं तद्विप्रासो विपन्यो जर्वांश सस्समिन्दते विष्णुः यत् परमं पदम्. Can you sit? You also do it. After Papa. Will you sit here? I will do it. But we don't know how to sit. Yeah, I will tell you. I will teach you. I will teach you. दोन्ही हात धुवा. बघा बाबा जसं करताय ना तसं तुम्हाला पण करायचं आहे. ठीक आहे, रेडी? आता उजव्या हातात पाणी घ्या. I should run my hands first. No, after. बोला ओम केशव. माधवाय नमः. ओम कुमाराय नमः. आता हे 5 बोटं उजव्या हातात. ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः. आता या हातात पाणी घ्या. ओम ऋषिकेशाय नमः, ओम ऋषिकेश. पायावर ओम पद्मनाभ
बंधून पडले. सरळ पळीने पाण्यावर पायावर टाका. सरळ पद्मनाभाय नमः. मंत्र बोलले अरे लोक ना रंजिता प्लीज आरामशीर नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. ठीक आहे. एक्साइटमेंट आहे त्यांची. पद्मनाभाय नमः. त्या डोक्यावरती पाणी टाकून म्हणा, ओम दामोदराय नमः. ओम दामोदराय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम संकर्षणाय नमः. संकर्षणाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अदक्षिणाय नमः. ओम नरसिंहाय ओम नमः. नरसिंहाय नमः. ओम अच्युताय अच्युताय नमः. नमः. ओम जनार्दनाय नमः. जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम ओम हरे नमः. हरे नमः. ओम कृष्णाय नमः. कृष्णाय नमः. ओम ओम तत् तत् विष्णु विष्णु परमं परमं पदं परं सदा सदा पश्यन्ति पश्यन्ति सूर्यः सूर्यः दिवा चक्षुः चक्षुः आदतं आदतं तत् विप्रासो विप्रासो विपन्नवो विपन्नवो जगवांश विद्वांस सस सस विन्दते विष्णु विष्णु यत् यत् परमं परमं पदं पदं. Consider. चल आता चल तुम्ही चार मंत्राचाच करायचा जास्त नाही हा. चला दोन्ही हात धुवा. बस आयात का किया अभ्यास चला हात धुवा. कुठले हात दोन्ही. चला उजव्या हातात पाणी घ्या. द वॉटर अँड सी चला मी मंत्र बोलतो बोला. Like this. हा, पाणी ठेवा उजव्या हातात पाणी टाका. द हँड फिंगर मंत्र बोला. You also Say. say Om Om Narayanaय नमः. लाउडली अँड क्लिअरली. Sing Om Namah नमः. ओम गोविंदाय नमः. बाळ. Nice. Now, Sit properly first. You have to not. whenever you get so you have to sit here. कॅमेरा हलेल. You have to sit nicely straight. चलो do it. Come. हात धुवा. दोन्ही हात धुवा. First you have to First sit to sit. मांडी घालून Both बसा. sides, both sides. मांडी घालून बसा. go वरतीच बस. कोणतरी येईल तो. Both hand you do. Wash. Another hand also. Inside, inside. Now take it to the उजव्या left. हातात पाणी घे. उजवा You have हात to do like this. राईट हँड घे. So that water will not fall out. चला. So, take it to the left hand. So Om Keshwaya Namaha. Sing You have to say nicely. loudly, yeah? Drink. Sing. Say, put first. ओम केशवाय नमः. Om Narayanaय नमः. Say, Govinda, Govinda. Now sing, you have to sing. Om You have to Govinda say it. Namaha. Om Govinda Namaha. This is what we have to do on India. Sorry, and India also. हो ना यांची पूजा करायची का आता. December मध्ये. डिसेंबरमध्ये कुठे इंडियाला. इंडियामध्ये, इंडियाला. इंडियातच. Sing. हा. त्यांना खेळू बाहेर घाल. आहे. नाही नाही तो तिथे एक बॉक्स ओपन करतो. Go what he is doing. आसन शुद्धीचे काही मंत्र आहेत ते तुम्ही माझ्याकडे फक्त repeat करा. आज तुमच्यासाठी एक पुस्तक ह्याला ना उजव्या हाताने असं टच करून हा. माझ्यानंतर ही मंत्र बोला. तस्य मेरुपृष्ठ अमेयपृष्ठ सुरुषिः सुरुषिः सुतलं सुतलं छन्दः छन्दः कूर्मो देवता देवता आसनं आसनं शोधने शोधने विनियोगः विनियोगः ॐ ॐ पृथ्वी पृथ्वी त्वया त्वया उत्तालोका लोका देवी त्वं देवी त्वं विष्णुनादुता विष्णुनादुता त्वं च त्वं च धारय धारय मां देवी मां देवी पवित्रं
तिलक करायचं. आपण आता तिलक लावूया. तुम्ही ते हा नाही ह्याच्यातनं चालेल ना. हा काळजी करून पहिले मी तुम्हाला लावेल. हा आहे ती वाटी समोरच आहे. हा, वाटी घेऊन याच्यावरतीच असेल. हा आहे इथे तर भद्रमस्तु शिवशास्त्री महालक्ष्मी संपदा संतुष्ट भवा. तुम्ही लावा. मी मंत्र बोलेल. ओम श्री तेजस लक्ष्मीश्च पत्वन्या वहुरागे. हा बोल लावायचा. गणेला आपल्या नक्षत्राने कोण आयुष्यामध्ये सौभाग्यवती पुत्रवती जीवाचा भवा. कोणाला लावायचं का? त्यांना लावलेत ते खेळ. त्यांना आल्यावरती हा हा Again, come here fast. Again, I need your help 1 minute. This is what we have to put it properly. This is and don't touch anywhere, okay now? It is like Ashwagandha, but it's a red one. ओम यावत गंगा पुरुषेत्र यावत तिष्ठति यावत रामकथा. तिकडे जाऊ नकोस. Go from behind, okay? हो दोघांनाही लावलं. Go. आता तुम्हाला हे हा, yes, you have to. we have to. We have to tie. हा चला निघालो. पहिले त्यांनाच करतो मी. It's over here. You remember Daddy used to wear it. This will protect you from all dangers. Okay? Ready? ओम नमस्ते 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 आदि रवि भाव भजन भजन कर्मशय रंगे रंगे तमो You don't do anything, Daddy will do it. Now you go. Now it's our hand like this. Yay! Ready again? Yeah. Strong. Powerful. प्रल्हाद महाराजांसारखं एकदम जोरदार. ओम नमस्ते जस्ते जसे अभिनव भाव वजनका वजनस्य पोरांकडे पण काय करतात? ते बॉक्सेस उघडतात. हा नाही पण इथे पाण्याची पण खेळत नाही ना कोण. नाही नाही पाण्याची. ओम नमस्ते जस्ते जसे अभिनव भाव वजनका वजनस्य सीझर त्या ह्याच्यात चमचे ठेवलं ना त्याच्यात. माताजींच्या डाव्या हाताला तुम्ही लावा मंत्राबरोबर. किरण शेट्टी आहे. ओम नमस्ते जस्ते जसे अविर्भाव वजनका वजनस्य कर्मशय रंगे रंगे तमो Sit at one place and you. And for all. आता पुढे घंटी पूजन करू आपण. ओम सार्ववाद्यमयी घंटाय नमः. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुरु घंटे वरं नादं देवतास्थानसन्निधौ. ओम स्वाहा घंटास्थानघंटाय नमः. गरुडम् आवाहयामि. सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि. नमस्करोमि. मी विधीचं महत्त्व सांगतो थोडंसं. 2 मिनिटं घेतो.
तर आपण हे काम करतो मागच्या वेळेस पण 2 वर्षात तुम्हाला एक सांगितले मला लक्षात आहे का काही शिवानीजी नाही आठवलं. आता पुढचा युग चालू आहे कलियुगचा जो कालावधी आहे तो आहे 4 Sit लाख inside and त्याच्यातनं 5,000 yeah. गेलेलं आहे 4,27,000 वर्ष अजून बाकी आहे. तर तुम्ही म्हणाल की अरे एवढा वेळ बाकी आहे पण तुम्ही जर कधी पुण्यकर्म करून स्वर्ग लोकात गेले तर स्वर्ग लोकातला एक दिवस होते 6 वर गेला. असतात. तर पास जातो तर नरक लोकांच्या नरक यातना भक्तांना लोकांचा वेळ फार हळू जातो आणि स्वर्गाचा वेळ फार टाइम इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गॉड. तर कलियुगच्या अगोदर असतो द्वापर कलियुगचा कालावधी आहे 8,64,000 वर्ष. त्याच्या अगोदर असतो त्रेतायुग. त्रेतायुग हा द्वापर युगाचा डबल. सत्ययुगचा डबल. Keep it up. And now don't disturb please. We are doing ते puja. वरती जाऊनच ठेवा ते वाजेल. ते वरती जाऊन राहते. आता तुम्हाला ऐकायचंय बघा मी एकदम इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट सांगतोय हा. ऐका तुम्ही आता Sit, हा. आता Sit स्टोरी and- सांगतोय हा, ऐका तुम्ही खाता खाता ऐका. Hmm. तर आता हे चतुर्युग आहे. No, there is a camera. There is a camera. हा. कमी तर ते चतुर्युगामध्ये ना बेसिकली सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग या प्रत्येक युगाचे धर्म असतात त्याला युगधर्म म्हणतात. तर हे जे यज्ञ करायचा धर्म आहे तो आहे त्रेतायुगाचा धर्म. द्वापारयुगाचा धर्म आहे मोठी मोठी मंदिरं बांधणे जे हेमाडपंथी मंदिर आहे आपल्या इंडियामध्ये हे सगळे द्वापारयुगाचे आहे. आणि कलियुग आता सुरू झाला 5,000 वर्षापूर्वी. तर सत्ययुगाचा जो धर्म आहे तो आहे जंगलामध्ये जाऊन ध्यान करणे. पण आता जंगलच नाही राहिली जास्त चांगली त्यामुळे ते प्रॅक्टिकल नाही आहे. तर कलियुगाचा धर्म आहे हरिनाम संकीर्तन. आपण आता कीर्तन करूया शेवटी पूजा वगैरे झाल्यावरती संकीर्तन करूया. तर असं म्हणतात की सत्ययुगामध्ये आता हे जे चतुर्युग आहे तर चतुर्युगाचं एक सायकल झाली त्याला कल्पयुग म्हणतात. तर असे ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये 1,000 चतुर्युग असतात. सहस्त्रयुगापर्यंत अहर्यत ब्रह्मणो विधी. ब्रह्माजींचे मात्र वेगळे 2,000 चतुर्युग ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये असतात. आणि असे आपले ब्रह्माजी आहे ते 100 वर्ष जगतात. आता सध्या आपले जे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड आहेत ते 4 डोक्याचे 4 डिमेन्शन्स करतात. कोणते लेंथ विड्थ हाईट आणि टाईम म्हणजे स्पेस आणि टाईम 4D म्हणतात आपण. त्याचप्रमाणे दुसरे पण ब्रह्मांड आहे आपल्या ब्रह्मांडांना सोबत. ब्रह्माजींची डोके 8 आहेत 116 आहेत 16 आहेत भरपूर म्हणजे वेगळे वेगळे डायमेन्शन्स आहेत ते आपल्या टायनी ब्रेनच्या पलीकडे मेटावर्सची सुरू झाली. तर आपण आपल्याच ब्रह्मांडावर फोकस करूया. तर आता या 51 वर्षाचे जे ब्रह्माजी आहेत ते सकाळचे 9:30 वाजता त्यांचे. तर या करंट चतुर्युगामध्ये सत्ययुगामध्ये एक घटना घडली. तेव्हापासून हे वास्तुशांतीची पूजेची प्रथा सुरू झाली. तर ती घटना काय शिवजी तुम्ही बघितली असेल शिवजी जे आहे ते शिवजी आहेत ना पिंड शिवलिंग आहे. तर शिवजी जे नेहमी ध्यान असतात तुम्ही बघा शिवजीचे फोटो आहे ना 2च प्रकारचे असतात. एक तर तांडव करताना किंवा ध्यान असतं असतात किंवा परिवारासहित ध्यान असतं. तर ते कोणाचं ध्यान करतात तर ते रामजीचं ध्यान करतात म्हणून रामेश्वरम आहे. राम ज्यांचे ईश्वर आहेत ते रामेश्वरम शिवजी. तर ते ध्यान करत असताना संकेतामध्ये एक दैत्य त्यांना खूप त्रास देत होता. त्याचं नाव होतं अंधक. तर या अंधकाने इतका त्रास दिला शिवजींना त्यांची ध्यान पूर्ण विचलित झालं. आणि तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस शिवजींना राग येतो तेव्हा काय करतात ते तांडव करतात. आणि तांडवाच्या अगोदर काय करतात तांडवाबरोबर आणखी एक गोष्ट करतात काय उघडतात ते काय त्रिनेत्र म्हणतात त्यांना. तिसरा डोळा उघडतात. तर त्या तिसरा डोळा उघडल्यानंतर शिवजींच्या डोळ्यातून पाणी आलं म्हणजे अक्षरशः शिवजींना रडवलं त्याने. तर त्या आश्रूममधून एक दुसरा दैत्य जन्माला आला आणि त्या दैत्याचं नाव होतं वास्तू. आणि हा वास्तू इतका क्रोधित होता ना त्या अंधकाला मारून टाकलं त्याचं रक्त फुलं त्याचं शरीर खाऊन टाकलं आणि तो खूप भुकेला होता.
जेव्हा भूक लागते ना असं म्हणतात आपण लोखंडालाही पचवतो. तो लोकांची घरं खायला लागला, लोकांची गाड्या खायला लागला आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याची शरीर पण वाढत होतं एकदम. तर शिवजींना खूप भीती वाटली की हे सोल्युशन टू द प्रॉब्लेम इज अनदर बिग प्रॉब्लेम. तर आउट ऑफ कंट्रोल झाला. मग इमिजिएटली शिवजी इंद्रचंद्र वरुण वायू सगळे ट्रबल शूटिंग मिटिंग झाली. म्हणजे कंपनीमध्ये ट्रबल शूटिंग मिटिंगमध्ये ना काही इश्यू झाला, सगळ्यांनी मिळून ठरवलं की ह्याला आपण अरेस्ट करायचं आहे, ह्याला उलटा लटकवायचं आहे. मग ते इंट्रोगेशनसाठी त्याला उलटा लटकवतात. तर अजूनही तुम्ही जर कधी आपल्या इंडियामध्ये वास्तुशांती कराल ना तर ती कशी तिकडे असते ते लावतात त्याला दरवाजा, किंवा गाडीला पण नवीन गाडी घेतली की त्याला लावतात. तर ते उलटा लटकवायला वास्तू असतो त्याला इंट्रोगेशनसाठी. आपण ते इथे नाही करणार कारण आपण वास्तूला भक्त म्हणतो, आपण वास्तूला प्रसाद खाऊ घालतो म्हणजे तो शांत होईल. म्हणून ह्या पूजेला सगळं देवी देवतांनी येऊन त्याला इंट्रोगेशन केल्यावर तो म्हणायला लागला की मी केला आहे, मला खायला द्या, मी शांत बसेल, मला विष्णू प्रसाद द्या, मला कृष्ण प्रसाद द्या. सगळ्या लोकांनी येऊन ही वास्तुशांती पूजा केली देवी देवतांनी. आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली की प्रत्येक घराचा वास्तू असतो. घर हे आपण सजीव मानतो, हे निर्जीव नाही आहे. गाडीला पण आपण निर्जीव नाही मानत, सजीव मानतो. आणि मी तुम्हाला गोष्ट सांगतोय ना, Don't trouble, please. Go up and sit. Go up and sit. नको तिथे गरम होतं. तर तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली की वास्तुपूजा करायची. कारण प्रत्येक घराचा वास्तू असतो, प्रत्येक गाडीचा वास्तू असतो. तर गाडीची पूजा किंवा घराची पूजा आपण करायला पाहिजे. तिला वास्तू शांती हो, वास्तूला शांत करायचं. घराचा जो वास्तुपुरुष आहे तो शांत व्हायला पाहिजे. जर कधी आता काही लोकांना अंधश्रद्धा असते किंवा आम्हाला नाही करायचं आहे, आम्हाला श्रद्धाच नाही आहे, मग तो वास्तू अशांत राहतो. मग घरामध्ये काहीतरी चिटीरपुटीर होत राहायची, नवरा बायकोमध्ये भांडणं, मुलांची तब्येत राहणार नाही, बिझनेसमध्ये लॉस होईल, गाडीचं मेंटेनन्स होईल, असं काही ना काही तरी होत राहतं कारण तो वास्तू अशांत असतो. अरे अगन क्या आवाज कमी करा बघू. Our volume low. नाही तर त्यांना वरती जाऊ द्या. वरती जाऊ दे, वरती. माझा पण कथा झाली आहे. तर ही वास्तू शांती का करतोय आपण, तर त्या वास्तूला शांत करण्यासाठी. या घराची वास्तू ती शांत राहायला पाहिजे. माझं तुम्हाला कळलं. आता आपण वैष्णव प्रणाम करू. हे मंत्र माझ्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे. हां, माझ्यानंतर फक्त रिपीट. हे तर वर मग प्रणाम मंत्र आहे. बाबा त्यांना हां, बाबा तुम्ही वरती घेऊन जातात ना, आणि तुम्ही पण वरती जा. तुम्ही पण वरती जा. तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागेल वाटतं. आणखी आण. आवाज कमी करा ना बेंटियान. आम्ही मंत्र बोलतोय, तुम्हाला मंत्र बोलायचे का? Bring here the phone. I will reduce the volume. डोक्याला माझ्याबरोबर ओम अज्ञान तिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः पदा मह्यं ददाति स्व पदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरोः श्रीपदकमलं श्रीगुरु वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथानं पितां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगण ललिता श्रीविशाखा पितांश्च हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमो
नमोस्तुते नमोस्तुते तप्तकाञ्चन तप्तकाञ्चन गौराङ्गी गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी राधे वृन्दावनेश्वरी ऋषिभानु ऋषिभानु सुते देवी सुते देवी प्रणमामि प्रणमामि हरिप्रिये हरिप्रिये वाञ्छा वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद ओम हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 वैष्णव तर शांती पंचहार संकल्प आपण करू पण त्या अगोदर आपण मराठी लोक आहोत तर आपण ना छोटीशी गणपती पूजा करतो. एक पूजा करतो आणि आपल्याकडे इथे गणपती पण आहेत है ना? बाबांना आणि आजींना माहिती असेल ना सुद्धा करतात चला ना Aventian, come for ID. सुद्धा करता करायचं का Aventian. फोटो पडेल ते तिकडे उठताना ते करत चलो come here, सुख करतात करता fast. सर्वांगी सुंदर विषयदुराची कंठी जळते नागराची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव कचितरौनी कुमरा चंदनाची ओटी कुंकुमकेशरा दिघे जळता मुकुट शोभतो बरा सुरती पुरे चरणी ठाकरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर मणिवंदना सर्व सोंड वक्र तुंगत्रिनयना दास रामाचा बाप्पा रे सगळा संकष्टी पावावे निर्माणे दर्शनाने सुरवंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने गणपती बाप्पा हां उठून लावा आई राहू दे पोरांकडे बघ शांती पंच सोडून दे. शांती पंच हां लावायचं का व्हायचं तर लावायचं ओके ओके मला दिसत नाही पण बोललं करू हे एवढंच लावा. दिसायला पाहिजे आपल्याला पुष्कळ नाही नाही मला वाटतं चंदन लावलेलं आहे हां लावलं छान छान आता शांती पंचक म्हणजे घरामध्ये शांती बहाल होण्यासाठी सगळ्या देवी देवतांची नावं ब्राह्मणाला घ्यावी लागतात तुम्ही ऐका फक्त ओम शं नः मित्रः शं वरुणः शं नो भगवद्भार्यमः शं नो इन्द्रः बृहस्पतिः शं नः विष्णु गुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायु त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ओम शं नः मित्रः शं वरुणः शं नो भाऊजी बंद करून टाका मला ना ते सॉरी
काय ते हवेची मला सवय नाही ना, ते डोकं झालं जातं. सॉरी बरं का. पुण्यापासून सुरुवात करू हा. ओम शं नः मित्रः शं वरुणः शं नो भवत्वर्यमः शं नो इंद्रो बृहस्पतिः शं नो विष्णु रुक्रमः. नमो ब्रह्मणे नमस्ते वायु त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म. वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तत्माम् अवतु तद्वक्तारम् अवतु अवतु माम् अवतु वक्तारम्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. ओम शं नः मित्रः शं वरुणः शं नो भवत्वर्यमः शं नो इन्द्रः बृहस्पतिः शं नो विष्णु रुक्रमः. नमः ब्रह्मणे नमस्ते वायु त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म. अवादिशं ऋतम् अवादिशं सत्यम् अवादिशं तत्माम् अवतु तद्वक्तारम् अवतु अवतु माम् अवतु वक्तारम्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. हरि ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमां विद्विषावहै. ओम शान्ति शान्ति शान्तिः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शान्ति शान्ति शान्तिः. ओम तच्छम्योरावृणीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपते देवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मनुष्येभ्यः ऊर्ध्वं जिगाशु भेषजं शं नो अस्तु द्विपदे शं चतुष्पदे. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. ओम अपवित्रा पवित्रो वा सर्वावस्थं गतोऽपि वा यः स्मरेत् पुण्डरीकाक्षं सह बाह्य अन्तरः शुचिः. श्री विष्णू श्री विष्णू श्री विष्णू. हा मंत्र माझ्याबरोबर तुम्ही एकदा बोला. ओम अपवित्रा अपवित्र पवित्रो पवित्रो वा सर्वावस्थं गतोऽपि वा यः स्मरेत् पुण्डरीकाक्षं सह बाह्य अंतरः शुचिः. जा त्याला तिकडनं घ्या बाबा. श्री विष्णू श्री विष्णू. तुझा वरती जाऊन बस त्यांना घेऊन. बाबांना नाही बसता तू वरती जाऊन बस. त्यांना या साईडला वरती नाही, बसायचं. वरती घेऊन जा. फोन हातात नाही घ्या म्हणजे तो वरती जाईल. अवेन कॅन गो अप. फोन घेतला की सगळे पळतील बरोबर. चलो गो. हाँ चलो वी विल गो अप एंड वी विल सी. गो अप गो अप. हाँ गो 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 गो. यू कैन टेक वन फॅन ऑल्सो इफ यू वांट. आता आपण संकल्प करूया. अरे अरे फोटो आहे. इकडे बस इकडे बस तिकडे नको बसू. गो अप अँड वॉच. You go up and watch. This is what I said, right? आता आपण संकल्प करूया. संकल्प म्हणजे अनाउन्समेंट की मी हे घर. या गो प्ले अप. हाँ, go up. हाँ आई त्याला हाईड अँड सीक पाहिजे खायला. भूक लागली आहे. बाबा तुमचं गोत्र काय हो? वशिष्ठ. हा तुम्ही सांगितलं. Yeah, Aji will give you. Aji. Aventian, come here. I need to tell you something आजची important. तिथी Come माहिती आहे here. तुम्हाला? Come here. आजची तिथी नाही. नाही ना? You know, मला वाटतं Lord's name. And you are disturbing many names, like how Ram was building the Havan, we read in Ramayana. And the हाँ. demons were coming Okay. and you are मोबाईलमध्ये becoming बघतात का? demons. की What is the purpose? आजची टुडेज तिथी म्हणून बघा तर. आज है पौर्णिमा है, गुरु पौर्णिमा. गुरु पौर्णिमा आहे ना? हा. हा हा आज पौर्णिमा है. ओके. महिना कोणता हो? भाद्रपद आहे ना? आषाढ आषाढ. आषाढ. आषाढी एकादशी. Go up. Go up with Shubhaji. ठीक. हाँ. हा आहे सगळी सगळी माहिती आहे आपल्याकडे. ह्या एरियाचं नाव काय? किसारा. जी सर. काहीतरी दिले ना मी. घेऊन जा. राहू दे नको त्यांना खाऊ देत सगळे. घेतले. बाबा त्यांचं नाव काय बाबा? रवींद्र. रवींद्र. बरं, सगळं आहे माझ्याकडे. मी आता संकल्प वरती वरती तिथे नको बसू. Aven can go up. ओम गोविंद गोविंद गोविंद. ओम तत्सत् अद्य ब्रह्मणे द्वितीय परार्ध श्री श्वेतवराह कल्पे वैवस्वताख्य मन्वन्तरे अष्टविंशति कलियुगस्य प्रथम संध्यायां ब्रह्मविंशतो वर्तमानायां हरिनाम संवत्सरे उत्तर अयने ग्रीष्म ऋतौ आषाढ़ मासे कृष्ण पक्षे गुरु पूर्णिमा तिथौ रविवासरे रोहिणी नक्षत्रे भूमंडले जम्बूद्वीपे भारतवर्षे भारतखंडे मेघभूतस्य मेरु दक्षिणवर्णावरस्य कोणे. इथे नदी आहे का कुठली? नदीचं नाव माहिती आहे का? आहे नदीचं नाव नाही माहिती पण काय आहे ते. ठीक आहे. गंगा नदी पश्चिम भागे किसाराजु ग्रामे
वशिष्ठ गोत्रे रवीन्द्रस्य पुत्रः ओबित्सु रिवर ओबित्सु ओबित्स मध्ये पश्चिमभागे किसाराजु ग्रामे वशिष्ठगोत्रे रवीन्द्रस्य पुत्रः ओंकार श्रीकृष्णप्रीत्यर्थं वास्तुयज्ञं तथा वास्तुपूजा कर्वाहं करिष्यामि. हा झाला संकल्प. दीपपूजन दिवा आहे ना फिरवा. ओम वन्य देवताय दीपपात्राय नमः. ओम अग्नि ज्योति ज्योति स्वाहा सूर्य ज्योति स्वाहा भो दीप द्रेव रूपस्त्वं कर्मसाक्षी हि विघ्नकृतः यावत् पूजा समाप्तिः स्यात्तावत् स्थिरो भव. ओम भूर्भुवस्सुवः दीपस्थाय देवताय नमः. आवाहयामि सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि. ठेवून द्या त्याच्या समोर. आता आपण घटस्थापना करू. घटस्थापना म्हणजे काय? मी काही मुद्रा करेल. मुद्राचा अर्थ कसा असतो? आता उदाहरणार्थ पोरं खूप दूर आहे आणि इकडे आपण असं करतो ना, तर या मुद्रेने त्यांना कळतं की मला बोलवत आहे. किंवा आपण कुत्र्याला पण असं हाडहाड केलं तर ही मुद्रा कुत्र्यालाही कळते की मला नको हा नको पाहिजे. त्याचप्रमाणे आपण काही पर्टिक्युलर देवी देवतांसाठी पर्टिक्युलर मुद्राच असतात. जसं चक्र मुद्रा आहे, गलनी आहे, धेनू आहे. तर ते देवी देवता बरोबर त्यांचे प्रेझेन्स इथे आणतात. तर विष्णूसाठी खास आपण हे करतो. तर या घटामध्ये आपण विष्णूंना आवाहन करणार आहे. आपण नारळच का वापरतो? कारण नारळ हे सर्वात शुद्ध श्रीफळ मानलं जातं त्याला. तर नारळामध्ये बीज नसतं. जिथे जिथे बीज असतो ना तिथे तिथे कर्म असतो. बीजाबरोबर जीव असतो. जीवाचे कर्म असतात. आपण सगळे जंतू आहोत, बीज आहोत आपले आत्म्यात. नारळामध्ये तशी बीज नसतं म्हणून नारळाला श्रीफळ म्हणून मानलं जातं. शुद्ध असतं. त्या नारळामध्ये विष्णूचा वास होतो म्हणून नारळ पूजेसाठी वापरला जातो. आपण दुसरे फळं का नाही वापरत नारळाच्या जागेवर? त्याचं कारण होतं. तर मुद्रा बघा आता. मी फक्त मुद्रा करेन आणि त्याच्यानंतर शंखाची पूजन होईल आणि शंख वाजवल्यानंतर प्रभू तुम्ही पूजा करायची. तुम्ही त्यांना करायची आणि मी मंत्र बोलत जाईल. ते बरेच देवी देवता सगळ्यांची आपण पूजा करायची. गणेशजी आहे, सरस्वती त्याची सरस्वती पण आहे, लक्ष्मी पण आहे. हा, खाली सरस्वती आहे, वरती लक्ष्मी आहे. त्याच्यानंतर दत्तात्रय आहे. दत्ताची पूजा पण करू आपण. त्याच्यानंतर लड्डू गोपाल आहे, शिवजी आहे. तर ही घंटी तुम्ही वाजवा आणि जेव्हा पूजा होईल तेव्हा वाजवायला. हां, ठीक आहे. आता आपण घटस्थापना करूया. ही चक्रमुद्रा, ही धेनुमुद्रा. धेनुमुद्रा सर्वात कठीण आहे. नंतर गलनी, बीज, मीन. इहा गच्छः, इहा तिष्ठः, इह सन्निधे, इह सन्निवृद्धस्व, इह सन्मुखो भव. आता मी गायत्री करेल 1-2 मिनिटं. तुम्ही पण मनातल्या मनात वंदना करा, प्रार्थना करा किंवा गायत्री मंत्र माहिती असेल तर मानस पूजा करा. 2 मिनिटं द्या मला.
शंखपूजन. एकदा तुम्ही हळदी कुंकू लावतो वरतीच. ॐ शङ्खं चन्द्रार्कदैवत्यं वर्णं चादिदैवतं पृष्ठे प्रजापतिं विद्या अग्रे गङ्गा सरस्वती त्रैलोक्ययानि तीर्थानि वासुदेवश्च चान्यया शङ्खे तिष्ठन्ति वै नित्यं तस्मात् शङ्खं प्रपूजयेत्. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विद्युताकरे नमितः सर्वदेवश्च पञ्चजन्य नमोस्तुते पञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शङ्खः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्सुवः शङ्खस्थः देवताय नमः. शङ्खस्थ देवता आवाहयामि. सर्वोपचारार्थे गन्धाक्षत पुष्पाणि समर्पयामि. नमस्करोमि. तर हे शंखपूजन झालं. त्याच्यानंतर आता मी ही शंख वाजवतो 3 वेळा आणि त्याच्यानंतर आपण पूजा सुरू करू. पूजा तुम्ही करा. मी तुम्हाला सांगतो कशी करायची आणि मंत्र मी बोलेल, तुम्ही त्यांना सपोर्ट. Lord You want to Shiva blow? does, right? हे बघा असं वाजवायचं. जमेल का? No, you go. You haven't ball up, not here. Please. आणि दोघे जण अटेन्शन. आता प्रभूजी पूजा म्हणजे 7 आयटम असतात. धूप, दीप, अर्घ्य, वस्त्र, पुष्पम, नैवेद्य, आचमन. ही छोटी पूजा आपण करूया. तर आचमन तुम्ही सर्वात पहिले केलं आहे. आता आपण धूपम म्हणजे अगरबत्तीपासून सुरुवात करू. तर बऱ्याच लोकांना अशी मिसकन्सेप्शन असते की अगरबत्ती फिरवली झाली पूजा, पण असं नसतं. धूप असतं, दीप असतं, अर्घ्यम, वस्त्रम, पुष्पम, नैवेद्यम, आचमन पूर्ण असतं. तर तुम्ही काळीच पेटी घ्या, चिटवून त्यांच्या हातात द्या. रोजी तुम्हाला क्लॉकवाईज फिरवायचं. तर क्लॉकवाईज फिरवताना ना 7 वेळा फिरवा. ॲक्च्युली भरपूर नियम आहेत DT वर्शिपचे, ते आपल्याला काही सगळे फॉलो नाही होणार. तुम्ही फ्लॅटली 7 वेळा फिरवायचं आहे ज्या विग्रहाला तुम्ही मंत्र बोलायचे ते. तर सुरुवातीला सर्वात पहिले तुमचे गुरु आहेत का तुमचे? हा, गुरु म्हणजे नाही, आम्ही स्वामींचंच करतो. स्वामी समर्थ. हां, तर स्वामी समर्थ गुरु त्यांना गुरु मानून तुम्ही 7 वेळा पहिले त्यांना. हां, 1 मिनटं ना, मंत्र मी बोलतो, ओके, चालेल. तुम्ही पहिले ऐकून घ्या. पहिले 7 वेळा त्यांना गुरुनंतर, त्याच्यानंतर राधाकृष्ण. आता इथे राधाकृष्ण तर नाही, लड्डू गोपाल आहे. तर लड्डू गोपालांना 7 वेळा. मग त्याच्यानंतर गणपतीला 7 वेळा. त्याच्यानंतर आपल्याकडे दत्तात्रय, त्यांना 7 वेळा. तुमचे जेवढे पण देवी देवता आहे ना, मग सरस्वतीला 7 वेळा, लक्ष्मीला 7 वेळा, शिवजींना 7 वेळा. प्रत्येक देवांना 7 वेळा. आता टोटल आहेत इथे 6 आणि 7, 7 49 वेळा तुम्हाला फिरवायचं. आणि शेवटी 3 वेळा वैष्णव. हां, मी तुम्हाला एकदम सिम्पल करून ठेवतो. कॉम्प्लिकेटेड आहे ते, लेट्स नॉट. माझ्याशी तुम्ही घंटी वाजवा, मी मंत्र बोलतो. चला. स्वाहा. ऐशादुपाय गुरुवे नमः. ऐशादुपाय परम गुरुवे नमः. ऐशादुपा परापरम गुरुवे नमः. ऐशादुपा परमेष्ठी गुरुवे नमः. ऐशादुपा शिवनाम राधिकाय स्वाहा. ऐशादुपा शिवनाम राधिकाय स्वाहा. ऐशादुपा सिंधुराय नमः. ऐशादुपा ज्ञानकेवलाय नमः. ऐशादुपा श्रीकृष्णाय नमः. ऐशादुपा ज्ञानकेवलाय नमः. ऐशादुपा ऐमन गणपतये नमः. वक्रतुंडं महाकाय स्वाहा. ऐशादुपां दत्तात्रेयाय नमः. मनोजपं मारुतुल्यं विचिन्त्यं विष्णुमतां विष्णुं वातात्म्यं माधवयुक्तं श्रीरामकृष्णं चरित्रं स्वाहा. ऐशादुपां धन्वन्तरे नमः. ऐशादुपां नमः शिवाय. ऐशादुपां सर्वस्य नमः. ऐशादुपां राधिकाय स्वाहा. ऐशादुपां नरसिंहाय नमः. उग्रं वीरं महाविष्णुं जगन्देव सर्वतोमुखं श्रीं श्रीं विष्णुं मृत्युं पादं नरसिंहाय नमः. ऐशादुपां सर्वैश्वर्यप्रदे नमः.
शिवानीची दरवाजामध्ये जेव्हा आपण एंट्री करतो ना, एंट्री करताना उजव्या साईडला ठेवायचं. दरवाजाच्या बाहेर का आतमध्ये? बाहेर 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 ठेवा, आतमध्ये नाही, बाहेर. हे दीपक घ्या बघू आता तुम्ही आता. ती मधली सोडून ना 5 सुरू. जवळ जाईल ते. नाही सोपं नाही, तुम्हाला 5 काड्या वापरावं लागतील. 5 हे जास्त हे झालं की दुसरी काढ. थांबणार ठेवा, थांबणार ठेवा. त्यासाठी हे थांबणार. बसा. हां, आपल्याला प्रसाद लागेल येतात 5-10 मिनिटातच. हां, तुम्ही तयारी करा तोपर्यंत. हां, प्रभूजी घ्या बघू. दीपक तेवढाच. प्रत्येक देवी देवताला तुम्ही ओळीने करा, 7-7-7. हां, फिरवायचं क्लॉक. स्वाहा. एषा दीपः गुरुवे नमः. एषा दीपः परमगुरुवे नमः. एषा दीपः परमगुरुवे नमः. एषा दीपः परमेश्वरगुरुवे नमः. एषा दीपः संस्थापकाचार्याय स्वाहा. एषा दीपः षड्गोस्वामी नमः. एषा दीपः क्लीं कृष्णाय नमः. एषा दीपः श्रीराम राधिकाय स्वाहा. एषा दीपः क्लीं गौराय नमः. एषा दीपः जानकी वल्लभाय नमः. एषा दीपः पंचतत्वाय नमः. एषा दीपः क्लीं नरसिंहाय नमः. उग्रं वीरं महाविष्णु ज्वलन्तं सर्वतोमुखं श्रीनरसिंहं विष्णुभद्रं मृत्युर्मृत्युं नमाम्यहं स्वाहेदं नरसिंहाय नमः. स्वाहा. अहं हरे तव पादैकमूलः दासानुदासो भूयास्मि भूयाः ममे स्मृतसोपतेर्गुणास्ते गुणतवागकर्म करोति काला ननाकपुष्टं न च पारमिष्टं न सार्वभौमं न रसादिपुत्रम्. हिरण्यकाक्षे स्वाहा. चेतोदर्पण महाजनं भव महादावाग्निर्वापनं श्रेय कैलव